हॅलो, प्रेज द लॉर्ड. मी पास्टर देवदत्त गायकवाड अकोल्याहून बोलतोय. आणि प्रियानो, आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आहोत. आपण वाचूया प्रगटीकरणाचं पुस्तक, दुसरा अध्याय आणि 18 वचनापासून तर 29 वचनापर्यंत. थुअतेरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. तुझी कृत्य, तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत, आणि तुझी शेवटली कृत्य पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदृष्टी म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. पहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकेन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्यांना तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडेन. मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारेन, म्हणजे सर्व मंडळीला कळून येईल की मी मने व अंतकरणे याची पारख करणार आहे, आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल. थुअतिरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्या सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत, त्या तुम्हास मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार लादणार नाही. इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दूर धरून राहा. जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो, त्याला माझ्या पित्यापासून मला मिळालेला तसा राष्ट्रावरचा अधिकार मी देईन. आणि जसा मातीच्या भांड्याचा चुरडा करीतात, तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवी, आणि मी त्याला प्रभात तारा देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. या आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रिय प्रभू परमेश्वर देव पित्या, प्रभू येशूच्या पवित्र आणि गोड नावामध्ये प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी यावेळेस येतो. तुला मान, महिमा आणि गौरव प्रभू परमेश्वर देव आम्ही अर्पण करतो. खरोखर तू चांगला देव आहेस, तू आमचा देव आहेस प्रभू. आम्हाला तुझं पवित्र वचन तू समजावून सांग, आणि याच्यातल्या रहस्यमय गोष्टी आम्हाला सांग प्रभू. आमच्याशी बोल बापा, आणि आम्हाला तू आशीर्वाद दे. पवित्र आत्म्या देवा तुझ्या स्वाधीन होतो, येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. तर प्रियानो, या ठिकाणी आपण पाहत आहोत थुअतिरा मंडळी. थुअतिरा हे शहर जे होतं माझ्या प्यानो, हे सम्राट सिकंदर याने ख्रिस्त पूर्व 300 वर्ष अगोदर बांधलेलं होतं. ते व्यापारी केंद्र होतं, कपड्यांचा व्यापार त्या ठिकाणी चालायचा माझ्या प्यानो. आणि ह्या थुअतिरा याचा उल्लेख माझ्या प्यानो आम्हाला प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय आणि 14 आणि 15 वचनामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं की त्या शहरातील लुदिया नामक ही जी स्त्री होती, ती जांभळी वस्त्र विकत असे. आणि पाऊल त्या ठिकाणी ज्यावेळेस गेला माझ्या प्रियानो सेवा करण्याकरता, त्यावेळेस प्रभूनं हिचं मन उत्तेजित केलं, आणि तिनं त्या ठिकाणं माझ्या प्रियानो त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला, त्यांचा स्वीकार केला, त्यांना घरी घेऊन गेली. आणि माझ्या प्रियानो, युरोप खंडातील ही पहिली विश्वासणारी स्त्री, ख्रिस्ती विश्वासणारी स्त्री त्या ठिकाणी असली होती. आणि नंतर मग तिनं माझ्या प्रियानो देवाचं सुवार्ता ठिकठिकाणी सांगितली. त्या ठिकाणी एक मंडळी स्थापन झाली, आणि ती मंडळी माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्त तिला आता या ठिकाणी माझ्या प्यानो त्या मंडळीला संबोधित करत आहे. या ठिकाणं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणं माझ्या प्यानो स्वतःचे इंट्रोडक्शन, स्वतःची ओळख करून देताना तो म्हणतो आहे की ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. या ठिकाणं प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिल्या अध्यायामधील योहानाला जे दिव्य प्रगटीकरण झालं माझ्या प्यानो, आत्म्यामधलं प्रगटीकरण झालं, आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक भागाचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. आणि या ठिकाणं प्रभू येशू ख्रिस्ताने त्यातील एक पैलू त्या ठिकाणं घेतलेला आहे, प्रभू येशूचे डोळे आणि प्रभू येशूचे पाय. याविषयी त्या ठिकाणं माझ्या प्यानो प्रभू येशू सांगितलं आहे की त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. प्रेज द लॉर्ड. डोळे हे आम्हाला माझ्या प्यानो ज्ञान दर्शवित, नाही का. प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्या प्यानो तो सर्व ज्ञानी आहे, त्याला सर्व काही समजतं. आणि ह्या मंडळीमध्ये, थुअतिराच्या मंडळीमध्ये माझ्या प्यानो अशी गुप्त कामं चालायची. त्या ठिकाणं 4 भिंतीच्या आत दरवाजा लावून घेऊन व्यभिचार, जार कर्म ह्या मंडळीमध्ये चालत होतं.
आणि त्यांना असं वाटायचं की आम्हाला कोणीच पाहत नाही, आम्हाला कोणाला माहीतच नाही. पण माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्तानं ह्या मंडळीला पत्र लिहित असताना सांगितलं, की ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. प्रभू येशूच्या नेत्रापासून कोणतीही गोष्ट माझ्या प्यानो सुटू शकत नाही. पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्र याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, की परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात. प्रेज द लॉर्ड. आणि ते बरे वाईट पाहत असतात. बघा, परमेश्वराचे नेत्र हे सर्वत्र असतात आणि ते बरं आणि वाईट सगळं काही पाहत असतात. प्रभूच्या दृष्टीला सगळं काही माझ्या प्यानो उघडं वागडं असं आहे. समजलं का? स्तोत्र संहितेमध्ये फार सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. स्तोत्र संहिता 33वा अध्याय आणि त्या ठिकाणी 13 वाचनापासून पुढे म्हटलं आहे, परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानव जातीला तो निरखितो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. प्रभूला धन्यवाद असो. माझ्या प्यानो आमचा परमेश्वर देव हा सर्वज्ञानी आहे. तो सर्व आकाशातून, तो स्वर्गातून पाहतो, निरखितो, न्याहाळतो. आमचे सर्व कामं जाणणारा तो प्रभू आहे. आणि म्हणून माझ्या प्यानो सुरुवातीला मंडळीला लिहिताना तो म्हणतो, की ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. होय. प्रभू येशूच्या नेत्रा समोर माझ्या प्यारो सगळं उघडं वागडं आहे आणि त्याला सर्व काही कळतं, सर्व काही समजतं. आणि ते सांगण्यासाठी त्याने प्रभूने सांगितलं की ते डोळे अग्नीसारखे आहेत, नाही का? त्या मंडळीमध्ये इजबेल नावाची स्त्री होती. ती काय करायची? जार कर्म करायची आणि मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ खायची आणि त्यांना शिकवायची आणि त्यांना पण ते खायला द्यायची. म्हणजे हे जे पाप आहे, हे पाप येशू ख्रिस्ताच्या नजरेतून सुटलेलं नाहीये. प्रभूला हे सांगायचं आहे. आणि नंतर पुढे म्हटलं आहे, ज्याचे पाय सोन पितळी सारखे आहेत. म्हणजे प्यानो ते पितळ हे जे अत्यंत सोन्यासारखं चकाकणार, म्हणजे पितळ हे न्यायाचं दर्शक आहे पवित्र शास्त्रामध्ये. कळलं का? ज्याप्रमाणे सोनं हे देवाच्या गौरवाचं दर्शक आहे, त्याप्रमाणे पितळ हे जे आहे ते माझ्या प्यानो देवाच्या न्यायाचं दर्शक आहे. चांदी हे प्रभू परमेश्वर देवाच्या नीतिमत्तेचं दर्शक आहे. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याचे पाय हे सोन पितळे सारखे चकाक, म्हणजे त्या ठिकाणं पाय माझ्या प्यानो पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र संहिता 91 आणि वचन 13 मध्ये म्हटलं आहे, की तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. होय. हे म्हणजे त्या ठिकाणं माझ्या प्यानो पापाला, सैतानाला पायदळी तुडवण्याचं त्या ठिकाणं माझ्या प्यानो जे दर्शक आहे, पाय जे आहेत ते माझ्या प्यानो. आणि या ठिकाणं प्रभू येशूचे पाय हे न्यायाचं दर्शक आहे, की प्रभू अशा प्रकारच्या पापाला, पातक्यांना पायदळी तुडवणार आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायात 19 वचनात देखील सांगितलं, की प्रभू परमेश्वरच्या क्रोधाचा जो द्राक्षकुंड आहे, तो त्यांनी त्या ठिकाणं माझ्या तुडवलेला आहे, नाही का? द्राक्षकुंडात द्राक्ष तुडविणे हे दैवी न्यायाचे दर्शक आहे. दैवी न्याय. आणि या ठिकाणी माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्त ह्या मंडळी जणू सांगत आहे, की ज्याचे पाय सोन पितळी सारखे आहेत, तो प्रभू येशू ख्रिस्त. माझ्या प्यानो प्रभू येशू सांगत आहे, की तुझा न्याय होणार आहे, तुझा न्याय होईल. तुझं पाप आणि पाप करणारे हे पायदळी तुडवले जातील. होय माझ्या प्यानो. आणि पुढे प्रभू तो म्हणतो, तो देवाचा पुत्र म्हणतो. हा, प्रभू येशू ख्रिस्ताला अगोदरच्या अध्यायामध्ये आम्ही मनुष्याचा पुत्र ही संज्ञा आम्ही पाहतो, पण या ठिकाणी तो देवाचा पुत्र असं म्हणत आहे. मनुष्याचा पुत्र आणि देवाचा पुत्र हे सारखीच संज्ञा आहे, परंतु मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं मनुष्यत्व दर्शवतं आणि देवाचा पुत्र हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दैवत्व दर्शवितं, नाही का? होय माझ्या प्यानो. तर प्रभू येशू ख्रिस्त हा देव नाहीये, तो साधारण मनुष्य आहे, वगैरे वगैरे प्रकारची चुकीची शिकवण ह्या मंडळीमध्ये घुसली होती. आणि त्याच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं देवत्व सांगावं लागलं, की मी देवाचा पुत्र आहे, तो तुमच्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्या ठिकाणी माझ्या प्यानो 19व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एकंदर 6 गोष्टींच्या बाबतीमध्ये या मंडळीची प्रशंसा करत आहे, स्तुती करत आहे. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने 6 गोष्टी कोणकोणत्या? तुझी कृत्य, पहिली गोष्ट. नंतर तुझं प्रीती, तिसरं विश्वास, चौथं सेवा, पाचवं धीर आणि त्यानंतर शेवटली कृत्य. ही सर्व मला ठाऊक आहेत. बघा, मंडळीमध्ये माझ्या प्यानो आम्ही जे काम करतो, ते सगळं काम, आमची कृत्य प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहेत बरं का. चांगली कृत्य असो किंवा वाईट कृत्य असोत, प्रभू येशूच्या नजरेतून ती सुटत नाहीत. आणि म्हणून प्रभू म्हणतो, ही सर्व मला ठाऊक आहेत. होय.
माझ्या पियानो या मंडळीमध्ये प्रीती होती. त्या प्रीतीविषयी प्रभू त्यांची प्रशंसा करत आहे. होय, पवित्र शास्त्रामध्ये माझ्या पियानो सांगितलेलं आहे की तुम्ही प्रीतीनं चला. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तानी आपलं समर्पण करून देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःचं समर्पण केलं, त्याप्रमाणे तुम्ही देखील एकमेकाबरोबर प्रीतीनं चाला, असं त्या ठिकाणी इफिस 5:1-2 मध्ये म्हटलेलं आहे. पहिलं कोरिन्थ 16:14 मध्ये म्हटलं आहे, तुम्हाला जे काही करता, तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीनं करा. येस माझ्या पियानो. आणि रोमकरांच्या 5व्या वचनात सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या अंतःकरणात प्रीतीचा वर्षाव झाला आहे. म्हणजे पियानो, ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याने भरतो ना, त्यावेळेस आमच्यामध्ये प्रीती येते, नाही का? प्रीती रागवत नाही, प्रीती चिडत नाही, प्रीती फुगत नाही, प्रीती रुसत नाही, प्रीती अनितीमध्ये आनंद मानत नाही, प्रीती अपकार स्मरत नाही. तर ही प्रीतीची जे काही गुणधर्म आहेत ते आमच्यामध्ये असली पाहिजे. या मंडळीच्या बाबतीमध्ये प्रभू सांगतो की तुझी प्रीती मला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांचं प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम होतं. माझ्या प्यारो, प्रभू येशू ख्रिस्ता देखील आमच्या प्रीतीविषयी काय सांगतोय? आमचं प्रेम प्रभू येशूवर आहे का जगावर आहे, का पापावर आहे, का स्वतःवरच जास्त आहे? माझ्या प्यानो, प्रभू येशू ख्रिस्तावर सर्वात जास्त प्रीती आमची करायला पाहिजे. कारण प्रभू येशूने सर्वात जास्त प्रीती आमच्यावर केली आणि त्याने आमच्याकरता स्वतःला देऊन टाकलं. त्याचं शरीर आणि त्याचं रक्त त्याने आम्हाला दिलं. आणि म्हणून माझ्या प्यानो, आमचं देखील, आमच्याकडे देखील प्रभू येशू ख्रिस्त प्रीतीची अपेक्षा करतो, हो की नाही? आणि म्हणून आपण त्यांच्या प्रीतीविषयी प्रभूने सांगितलं, आम्ही देखील प्रभूवर त्याचं प्रीती करणार असलं पाहिजे. नंतर प्रभू म्हणतो तुझा विश्वास मला ठाऊक आहे. माझ्या प्यानो, जीवन देवावरचा विश्वास, नाही का? आणि म्हणून आम्ही जग पाप सोडून देऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो आहोत, नाही का? प्रभू येशू ख्रिस्तावर आमचा विश्वास. नंतर तुझी सेवा, त्या लोकांची जी सेवा ती करायची. माझ्या प्यानो, ह्या मंडळीच्या काळामध्ये जास्तीत जास्त सेवा या लोकांनी या काळामध्ये केलेली आहे. रोमन कॅथलिक चर्चचा प्रभाव या मंडळीवर होता आणि माझ्या प्यानो त्यांची सेवा ही जग जाहीर आहे. गोर गरिबांना मदत करणं, त्यानंतर दवाखाने आजारी लोकांसाठी उघडणं, लेकरांसाठी शाळा उघडणं वगैरे वगैरे यांनी त्या ठिकाणी सेवा केली. धीर आणि शेवटली कृत्य पहिल्या कृत्यापेक्षा अधिक आहेत. म्हणजे हे 6 गोष्टी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात की प्रभू येशूने ह्या मंडळीची प्रशंसा केलेली आहे. बघा, एखाद्या व्यक्तीला दोष देण्याच्या अगोदर, त्याच्या चुका काढण्या अगोदर प्रथम त्याच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी ज्या असतात ना, त्या आम्ही लक्षात घ्यायला पाहिजेत. बरं का, आम्ही काय करतो, दोषच पाहत राहतो, नाही का? आता सैतानाचं काम ते आहे. पवित्र शास्त्रात सांगितलं आहे की तो बंधुजनांना रात्रंदिवस दोष देणार आहे, दोषारोप करणार आहे. म्हणजे प्यानो, सैतान हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन आमच्या विरोधामध्ये आम्हाला दोष देत राहतो. यांनी प्रार्थना केली नाही, यांनी पवित्र शास्त्र वाचलं नाही, यांनी भांडण केलं, शिव्या दिल्या, यांनी पैसे खाल्ले, व्यभिचार केला, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी कंप्लेनिंग जे काही दोष आहेत ते सगळं त्या ठिकाणी तो सांगत असतो. तो दोषारोप करणार आहे. तर आमच्या जीवनामध्ये आम्ही दोषारोप करणारे लोक नसावत माझ्या प्यानो. आम्ही या ठिकाणी लोकांच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला पाहिजेत माझ्या प्यानो. आणि नंतर मग दुसऱ्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये प्रभू येशूने म्हटलंय, तरी या सर्व गोष्टी चांगल्या सांगितल्यानंतर प्रभू म्हणतो पुढे, तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण इजबेल नावाची स्त्री आपणाला संदिष्टी म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवले नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकून भुलविते. हा. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानी इजबेलचं या ठिकाणी उदाहरण दिलं आहे. इजबेल नावाची स्त्री. आता इजबेल नावाची जी स्त्री ह्या मंडळीमध्ये नव्हती. ती ही इजबेल नाव जे आहे ते जुन्या करारामध्ये एका राणीचं नाव आहे आणि ही अत्यंत दुष्ट अशी स्त्री होती आणि तिनं सगळ्या इस्रायल लोकांना माझ्या प्यानो परमेश्वरापासून वळवून बालाची मूर्ती पूजा करायला त्यांनी भाग पाडलं. बालाचं मंदिर बांधलं. बघा, याच्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की इस्रायलचा राजा आहाब जो आहे, त्या आहाब राजाची ही पत्नी माझ्या प्यारो. समजलं का? आपण बघूया पहिले राजे याचा 16वा अध्याय आणि त्याच्यामध्ये इजबेलीविषयी लिहिलेला आहे. त्या ठिकाणी बघा, मी वाचून दाखवतो. अमरीचा पुत्र आहाब याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले, आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले. नबाटाचा पुत्र यराबाम याच्या पाप कर्माचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सिदोन्याचा राजा इतबाल याची कन्या इजबेल हिजशी लग्न केले
आणि तो बाल मूर्तीची सेवा व पूजा करू लागला. त्याने बालाचे एक भवन शमरोन येथे बांधले व त्यात बालाप्रित्यर्थ एक वेदी बांधली. आहाबाने आशेरा मूर्तीची स्थापना केली. त्यांनी इस्रायलचा देव परमेश्वराला संताप आणण्याजोगे कामे आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलाच्या सर्व राजाहून अधिक केली. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आहाब राजा जो होता त्याने राजकारण आणि धर्मकारण एकत्र करून टाकलं. आपल्या बरोबर इतर राष्ट्रांचं नातं चांगलं असावं, युद्ध होऊ नये वगैरे वगैरे राजकारणामध्ये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, त्या ठिकाणी त्याने त्या मूर्तीपूजक सिदोन्याचा राजा इदबाल याची कन्या इजबेल हिच्याशी लग्न केलं. मूर्तीपूजक राजाशी संबंध जोडून तो विजोड झाला आपल्याला. आणि मग ही इजबेल जी आहे ती बालाची भक्त होती आणि ती त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर तिनं काय केलं की आपल्या पतीला पटवलं, परमेश्वरापासून दूर नेलं आणि नंतर मग माझ्या पियानो ह्या राजानं बाल मूर्तीची सेवा सुरू केली, पूजा अर्चा सुरू केली. बालाचं एक भवन शंभर येथे बांधले, बालाप्रित्यर्थ एक वेदी बांधली. त्यानंतर ह्या आहाब राजाने आशेराची मूर्ती स्थापन केली आणि मग इस्रायलचा देव परमेश्वराला संताप आणण्याजोगी कामे माझ्या पियानो त्यानं केली. का बरं? कारण ही इजबेल जी होती ही मूर्तीपूजक होती आणि तिने आपल्या नवऱ्यावर असा प्रभाव टाकला की तो तिच्या म्हणण्याप्रमाणेच वागायला लागला आणि त्याने जिवंत परमेश्वर देवाला सोडून दिलं. आणि म्हणून माझ्या पियानो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला प्रभू परमेश्वर देवानं वॉर्निंग दिलेली आहे की जे अंधाराबरोबर प्रकाशाची सहभागिता होऊ शकत नाही, नाही का? आणि म्हणून तुम्हाला आणि मला माझ्या पियानो प्रभू येशू ख्रिस्तानी बघा 2 कोरिंथीकरास पत्र आणि त्याचा 6वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं की त्या ठिकाणी काय सांगितलं, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियाऱ्याशी एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीवरून मेळ कसा बसणार? आपण तर जीवन देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे, मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. माझ्या पियानो करिंथीकरास पत्र दुसरं करिंथीकरास पत्र 6वा अध्याय 14 ते 18 वचनामध्ये आम्हाला प्रभू सांगतो की देवभक्त नसलेल्यांशी आपण संबंध जोडून विजोड व्हायचं नाहीये. दुःखाची गोष्ट आहे, आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये पुष्कळशा मी उदाहरणं पाहिलेली आहेत की अनेक मुलींनी माझ्या पियानो मूर्तीपूजक मुलांबरोबर लग्न केलेलं आहे. अनेक मुलांनी अशा मूर्तीपूजक मुलींबरोबर माझ्या पियानो लग्न केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा संसार हा विध्वस्त झालेला आहे. देवाची त्या ठिकाणी माझ्या पियानो त्यांची ओळख जी झालेली आहे ती विसरून गेले आणि पत्नी म्हणते ना मग त्याप्रमाणेच ते वागायला लागले माझ्या पियानो. अनेक 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 मुली मला माहित आहेत बौद्ध धर्मामध्ये आहेत. त्या ख्रिस्ती ध्याच्यात आल्या, त्यांनी आपल्या यांना पटवलं आणि पुष्कळ त्याच्यामुळे काय होतं की देवाच्या वचनाचा त्या ठिकाणी अपमान होतो आणि मग ते विजोड होतात आणि त्यांची त्या ठिकाणी भागी होऊ शकत नाही, नाही का? म्हणजे लेकरं त्या ठिकाणी निर्माण होतात त्यावेळेस मग त्यांचा प्रभाव जो असतो तो माझ्या पियानो वडिलांच्या किंवा आईच्या मग त्याच्या प्रमाणे त्या होतो आणि मग ते देवापासून दूर जातात. आणि या ठिकाणी ह्या राजानं पण तसंच केलं. त्या राजानं काय केलं की मूर्तीपूजक अशा राजाच्या कन्येबरोबर त्यांनी विवाह केला, इजबेली बरोबर. आणि ही इजबेल जी होती तिनं आपला प्रभाव दाखवला आणि तिनं आपल्या दैवताला त्या ठिकाणी इस्रायल देशामध्ये आणलं आणि संपूर्ण इस्रायल देशामध्ये बालाच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या माझ्या. आणि परमेश्वरचा क्रोध भडकला. हा, पुष्कळ घरामध्ये अशी परिस्थिती आहे. ही पुष्कळ स्त्रिया ज्या माझ्या पियानो प्रभूला ओळखत नाहीत, त्या माझ्या पियानो प्रभूला ओळखणाऱ्या पतीला ते देवापासून दूर नेतात. हा, पुष्कळ स्त्रिया, पुष्कळशे पुरुष माझ्या पियानो जे विधर्मी असतात, ते आपल्या स्त्रीला त्या ठिकाणी आपल्या देवतेच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावतात. आणि त्यामुळं माझ्या पियानो फार भयंकर मोठं प्रभू परमेश्वर संताप त्या ठिकाणी येतो, नाही का? आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो या राजानं अशा हे केल्यामुळं ही बाई जी होती ही जादूटोणा करणारी, व्यभिचार करणारी, मूर्तीपूजा करणारी अशी ही स्त्री होती.
या स्त्रीविषयी त्या ठिकाणं प्रभूंनी तिला शासन केलं येहूच्या द्वारे. त्या ठिकाणं बघा दुसरं राजे आणि त्याचा 9वा अध्याय 22 वचनात दिला आहे की यरोमानं येहूस पाहिले तेव्हा तो म्हणाला, येहू सर्व काही ठीक आहे ना? येहू म्हणाला, तुझी आई इजबेल हिचे व्यभिचार व गारुडे यांचा सपाटा जोपर्यंत चाललेला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार. बघा त्या ठिकाणं इजबेलीविषयी येहू काय म्हणतो. प्रभूचा अभिषिक्त हा राजा होता येहू, आणि त्यानंच त्या ठिकाणं तिचा त्या ठिकाणं वध केला. आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो की हिचे व्यभिचार व गारुडी यांचा सपाटा जोपर्यंत चाललाय तोपर्यंत ठीक कसं असतात. त्याच्या स्वतःच्या मुलाला ते सांगत आहे. म्हणजे प्रियानो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ती व्यभिचारी होती, गारुडी म्हणजे ते सगळं सैतानाचे मंत्रतंत्र करणारी होती, आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियानो ती मूर्ती पूजक होती. आणि अशी जी स्त्री जिचा पूर्ण प्रभाव तिच्या पतीवर आणि संपूर्ण इस्रायल घराण्यावर, संपूर्ण इस्रायल देशावर पडला आपल्याला. आणि अशाच प्रकारची स्त्री ह्या मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळते, जिच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त तिला इजबेल म्हणत आहे. इजबेल का म्हणत आहे? कारण तिनं आपला प्रभाव माझ्या प्यानो त्या मंडळीतल्या पाळकावर, वडिलावर आणि त्या पूर्ण मंडळीवर असा टाकलेला आहे की तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळे चालत आहेत. हा बघा, इजबेल हे नाव जे आहे त्या तिथं इजबेल नावाची स्त्री नव्हती, परंतु इजबेल प्रमाणे वागणारी स्त्री त्या ठिकाणी होती. बघा, इजबेल तर मरण पावली, परंतु इजबेलचा आत्मा जो आहे त्याचा सैतान त्या ठिकाणी माझ्या प्यानो अनेकांचं जीवन उद्ध्वस्त करण्याकरता आणि अनेक चर्चेस उद्ध्वस्त करण्याकरता त्या ठिकाणी करते. आज देखील इजबेलचा आत्मा अनेक मंडळामध्ये काम करत आहे. या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेशी म्हणते, जारकर्म करण्यास, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना भुलवून शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस, तिला तू तसे करीत होतोस. प्रभू त्या मंडळीच्या दूताला म्हणत आहे, त्या पाळकाला. पवित्र शास्त्राचा अभ्यासक जे आहेत त्यांचं मत असं आहे की ही जी स्त्री होती ती स्त्री त्या पाळकाची पत्नीच होती, आणि त्याच्यामुळं तो पाळक जो आहे तो तिच्या पुढे काहीच करू शकत नव्हता. इजबिली प्रमाणे तिनं आपल्या पतीवर असा प्रभाव टाकला होता, तिच्यामुळे तो पती पूर्णपणे तिच्या अधीन गेला झाला होता, आणि त्यामुळे पूर्ण मंडळीवर तिचा प्रभाव झाला होता. आणि मंडळीतल्या प्रभूच्या दासांना ती भुलवायची, त्यांच्यावरती जारकर्म करायची, आणि त्यांना ती मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ खायला द्यायचे. आणि माझ्या प्यानो तिला वाटलं की हे काम मी करत आहे गुप्त रीतीनं करत आहे, कोणालाच कळत नाही. परंतु प्रभूने म्हटलं की मी अंतकरण आणि मन जाणणारा प्रभू आहे. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आज मंडळामध्ये हीच परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते आहे. बघा, मंडळांमध्ये सैतानानं हा इजबेलचा आत्मा असा टाकलेला आहे अनेक स्त्रियांमध्ये, आणि अनेक स्त्रिया माझ्या प्यानो व्यभिचाराच्या आत्म्यानं ग्रस्त आहेत. त्यांना ते कळतंय हे वाईट आहे, पण तो आत्मा इजबेलीचा त्यांच्यामध्ये काम करतो. देवाला ती मानत नाहीत प्रियानो, प्रभू येशूचा ते आदर करत नाहीत, वचनाचा आदर ते करत नाहीत. मग ते मंडळीमध्ये त्यांना महत्वाची जागा असते, ते क्वायर लीडर असतात, क्वायर मध्ये ते भाग घेतात, ते वचन शिकवतात, कदाचित ते पाळकाच्या घरातली त्यांची मुलगी असेल किंवा त्यांची पत्नी असेल, आणि त्याच्यामुळे तो इतका प्रभाव मंडळीवर पडतो, आणि ते मग गुप्तरीतीनं पाप करतात, गुप्तरीतीनं व्यभिचार करतात. प्रभू येशू म्हणतो, ज्याचे डोळे अग्नी ज्वाले समान आहेत. हा, प्रभू येशू ख्रिस्ताला हे सर्व माहित आहे. आमच्या मंडळीमध्ये काय चाललेलं आहे हे कदाचित बाकीच्या लोकांना माहित नसेलही हो, परंतु प्रभू येशूला माहित आहे. प्रभू येशूला माहित आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून आज विशेष करून या इजबेलीच्या आत्म्याविरोधात उभं राहण्याची देवाच्या सेवकांना फार आवश्यकता आहे. माझ्या प्यारो, प्रत्येक मंडळीमध्ये सैतानाने अशा इजबेलीचा आत्मा घुसून अनेक स्त्रियांना फसवून त्या ठिकाणी माझ्या प्यानो मंडळी उद्ध्वस्त करायचं काम त्याचं चाललेलं आहे. या ठिकाणी 21व्या वचनामध्ये प्रभू येशू म्हणतात की तिनं पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला. प्रेज द लॉर्ड. तिनं पश्चाताप करावा. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताची अशी इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा. प्रभू येशूची इच्छा नाही माझ्या प्यानो की कोणी नरकात जावं आणि तिचा नाश होऊ नये, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तिला अवकाश दिला. माझ्या प्यानो, तुम्हाला मला सांगू द्या, तुम्ही जर कोणत्या पापामध्ये असाल, ख्रिस्ती मंडळीमध्ये तुमचं स्थान आहे, तुम्हाला लोक मानतात नाही का, आदरानं मानतात. पण जर तुम्ही व्यभिचारच्या पापामध्ये पडलेले आहात, तुम्ही जर जारकर्माच्या पापामध्ये पडलेले आहात, होय
प्रभूची इच्छा नाही की तुमचा नाश व्हावा. प्रभूची इच्छा नाही की तुम्ही कोरोनामध्ये त्या ठिकाणी बळी पडावं किंवा एखाद्या अपघातामध्ये तुम्ही पडावं. नाही नाही, प्रभूची ती इच्छा नाही आहे माझ्या प्यानो. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही पश्चाताप करावा. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे अवकाश, अशा प्रकारची संधी प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाला देतो प्यानो. आणि म्हणून आपण सर्व चुकणारे आहोत, पडणारे आहोत माझ्या प्यानो, परंतु प्रभू परमेश्वर देव आम्हापैकी प्रत्येकाला अशा प्रकारचा अवकाश देतो. या प्यानो त्या अवकाशाचा फायदा आपण घेऊन पश्चाताप करूया. या ठिकाणी प्रभूने या स्त्रीला अवकाश दिला. आपण पुढे लिहिलेलं आहे, तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. बघा, प्रभू संधी देतो पाप सोडण्याची, दुष्टाईच्या मार्गातून परत देवाच्या मार्गावर येण्याची. परंतु त्या ठिकाणी आम्ही पाहतो की तिची इच्छाच नव्हती. पुष्कळदा पापामध्ये अडकलेली माणसं जे असतात त्यांना पापामध्ये इतका आनंद वाटतो की त्यांना ते पाप सोडावंच वाटत नाही. व्यभिचार, चार कर्म असो, चोऱ्या असो, लबाड्या असो, राजकारण असो, दुसऱ्याचा विरोध करणं, निंदा नालस्ती करणं, ते चुकीचं आहे त्यांना कळतं, पण ते सोडतच नाही. पश्चाताप करायची इच्छाच नाही त्यांची. माझ्या प्रियानो, तसं जर असेल तर मग त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर देव त्यांना शिक्षा करण्याच्या अगोदर माझ्या त्या ठिकाणी त्याला सूचना देत आहे. 22व्या वचनामध्ये प्रभू तो पहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकेन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पडेल. प्रभू म्हणतो की तिनं जर पश्चाताप केला नाही तर पहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकेन. माझ्या प्रियानो, व्यभिचारात, जारकर्मात तुम्ही जर राहत असाल, मंडळीमध्ये एक महत्वाचं जागा तुम्ही जर त्या ठिकाणी घेतलेली असेल, तुमचा मान मान्यता असेल, तर त्या ठिकाणं माझ्या प्यानो प्रभू म्हणतो की तुम्हाला मी बिछाण्याला अंथरुणाला खिळून टाकेन. माझ्या प्यानो अंथरुणाला जर खिळून पडलो आम्ही तर काय परिस्थिती होईल आमची, नाही का? आणि म्हणून माझ्या प्यानो ह्या वेळेस आपण पश्चाताप करूया. प्रभूला म्हणू की प्रभू, माझ्या सर्व पापांची मला क्षमा कर. मी सगळे बंधनं, माझ्या जीवनातले सगळे व्यभिचार, जारकर्म, अनैतिकता, चोऱ्या, लबाड्या, भांडणं आणि सगळ्या गोष्टी प्रभू मी टाकून देत आहे. प्रभूला आपण म्हणूया माझ्या प्यानो, नाही का? त्याने काय सांगितलेलं आहे, तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकवल्याप्रमाणे कृत्याबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पडेल. तिच्याबरोबर ज्यांनी व्यभिचार केलेला आहे अशा सगळ्या पुरुषांना तो प्रभू म्हणतोय की मी काय करील, त्या ठिकाणी मोठ्या संकटात टाकेन जर त्यांनी पश्चाताप केला नाही तर. माझ्या प्रियानो, संकट वाट पाहत आहेत. प्रभूचा न्याय आलेला आहे. आज अनेक लोक मरत आहेत, करोनाच्या त्या महामारीनं मरत आहेत. माझ्या प्रियानो, अनेक रोग, अनेक साथी त्या ठिकाणी येत आहेत. नवीन नवीन प्रकारचे आजार उत्पन्न होत आहेत. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपण शरण येऊया, पश्चाताप करूया आणि प्रभू म्हणू की प्रभू, माझ्या सगळ्या पापांची मला क्षमा कर, मला क्षमा कर. 23व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी तिच्या मुलाबाळांना जीवे मारेन. अरे बापरे! माझ्या प्यानो, आई बापांना त्यांच्या मुलाबाळांची सर्वात जास्त त्यांच्यावर प्रीती असते, नाही का? स्वतःला काही झालं तर चालेल, पण लेकरांना काय व्हायला नाही पाहिजे. पण प्रभू म्हणतो की पश्चाताप जर केला नाही तर मी तिच्या मुलाबाळांना जीवे मारून टाकेन. आणि मग सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतःकरणे यांची पारख करणार आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ मी देणार आहे. हो माझ्या प्यारो, आमच्या कृत्यांप्रमाणे आम्हाला प्रतिफळ मिळेल. आम्ही जशी कृत्य केलेली आहे. काय तुमच्या मंडळीमध्ये तुमची कृत्य कशी आहेत? हो, शुभवर्तमान सांगतायत का? देवाचं वचन वाचून प्रार्थना करतात का इतरांसाठी? प्रभूची कोणत्या प्रकारे सेवा करायची तुमची इच्छा आहे? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, अनेक आत्मी नरकात जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्यासाठी प्रार्थना तरी करायला पाहिजे. प्रेस द लॉर्ड, नाही का? त्यांना शुभवर्तमान, गिडियनचं काम फार सुंदर आहे, नाही का? आणि आपल्या अकोल्यातले पुष्कळशे देवाचे पुष्कळशे सुशिक्षित लोक माझ्या प्यानो ते नवीन करार वगैरे वितरणाचं काम करतात. माझ्या प्यानो, आपण आपली जी कृत्य आहे ती आपली कृत्य प्रभू म्हणतो मी त्याप्रमाणे तुम्हाला प्रतिफळ देईन. प्रेज द लॉर्ड. प्रेज. प्रभूला धन्यवाद असो. माझ्या प्यानो, त्यानंतर थुअतिरा येथील बाकी तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्या सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहित नाही, त्या तुम्हाच मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार लादणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो, मंडळीतले सगळेच लोक व्यभिचारी, सगळेच जारकर्मी, सगळेच चोऱ्या करणारे, सगळे असे नाही आहेत. माझ्या प्यानो, मंडळीमध्ये फार प्रभूचं भय धरणारे, प्रभूची इच्छेप्रमाणे चालणारे, सैतानाच्या मार्गापासून दूर राहणारे, व्यभिचार दारगापासून दूर राहणारे असे देवाची लोक मंडळी प्रत्येक मंडळीमध्ये आहेत. प्यानो, प्रत्येक मंडळीमध्ये आहेत. आणि म्हणून माझ्या प्यानो, प्रभू त्यांना सांगत आहे की तुमच्यावर मी दुसरा भार लादणार नाही. प्रेज द लॉर्ड. परत संकट पाठवणार नाही, परत दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये तुम्ही सापडणार नाही. प्रभू म्हणतो
इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. प्रेज द लॉर्ड. आमच्या जवळ प्रभूने जे दिलेलं आहे, माझ्या प्यानं आमच्या पापाची क्षमा दिलेली आहे, नाही का? आम्हाला तारण दिलेलं आहे, आम्हाला प्रभूने विश्वास दिलेला आहे, आम्हाला देवानं पवित्र आत्मा दिलेला आहे. माझ्या प्यानं ते सोडायचं नाही, ते धरून ठेवायचं, दृढ धरायचं आहे. प्रभूने माझं तारण केलं आहे, रोज जाहीर करायचं आहे. मला पापाची क्षमा येशूने दिली आहे सांगायचं आहे लोकांना. हा, प्रभूला धन्यवाद त्याबद्दल द्यायचा आहे. जे काही प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, जे दान दिलेलं आहे, कोणाला आरोग्याचं दान दिलेलं आहे, कोणाला देवाचं वचन शिकवण्याचं दान दिलेलं आहे, माझ्या प्रभू काहीला संदेश देण्याचं दान दिलेलं आहे. ते जे दान वरदान प्रभूने आम्हाला दिलेले आहेत, प्रभू म्हणतो ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो अशा गोष्टी प्रभूने तुम्हाला दिलेल्या आहेत, दृढ धरून राहा. त्या सोडून देऊ नका, सैताना ते विकू नका, सैतानाबरोबर त्या ठिकाणी हात मिळवणी करू नका, पापाशी जगाशी त्या ठिकाणी मैत्री करू नका. माझ्या प्यानो प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे. 26 वचनात सांगितलंय, जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रावरचा अधिकार मी देईन, आणि जसा मातीच्या भांड्यात चुरडा करतात तसा तो लोदण्याने त्यांच्यावर अधिकार गाजवेल, आणि मी त्याला प्रभात तारा देईन. प्रेज द लॉर्ड. विजय मिळवणाऱ्या व्यक्ती, माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर विजय मिळवला, सैतानचं डोकं ठेचून काढलं, दुष्ट आत्म्यांचा पराभव करून टाकला, आणि माझ्या प्यानो मरणाला मारून टाकलं, मरणाची नांगी मोडून टाकली, कबरेवर विजय मिळवला. प्रभू येशू ख्रिस्त विजय आहे आमचा, तो विजय कप्तान आहे. आणि माझ्या प्यानो आमचं जीवन का बरं पराभूत असलं पाहिजे? आणि म्हणून आम्हाला देखील विजय मिळवायचा आहे, आणि हा विजय मिळवण्यासाठी प्रभूने आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. म्हणून पवित्र आत्म्याने भरून जा. रोज म्हणा, प्रभू मला पवित्र आत्म्याने भर, पवित्र सामर्थ्य मला दे प्रभू. पापावर विजय मिळवण्याकरता मला सामर्थ्य पाहिजे आहे, शक्ती पाहिजे आहे प्रभू, आणि प्रभू परमेश्वर ते तुम्हाला देईल. माझ्या प्यानो रोज प्रार्थना करा गुडघे टेकून. कशावर तुम्हाला विजय मिळत नाही? मोबाईलवर विजय मिळत नाही. मोबाईल एक ऍडिक्शन आहे माझ्या प्यानो. दारूचं ज्याप्रमाणे सवय लागते त्याप्रमाणे मोबाईलची सवय, ते तोडून टाका. आपला वेळ प्रभूला द्या. वाईट घाणेरड्या गोष्टी बघणं बंद करा. प्रभू परमेश्वर तुम्हाला जरूर आशीर्वाद देईल. त्यासाठी पवित्र आत्म्याची मदत मागा. माझ्या प्यानो व्यभिचाराच्या कोणत्या पापात पडला असाल त्याच्यावर देखील ते सोडून देण्याची ताकद प्रभू परमेश्वर तुम्हाला देईल, विजय तुम्हाला देईल माझ्या प्यानो. आणि तुम्ही जर त्याच्यावर विजय जर मिळवला तर माझ्या प्यानो प्रभू म्हणतो, आणि शेवटपर्यंत माझी कृत्य करत राहिला, शेवटपर्यंत मरूपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची कृत्य. प्रभू येशू ख्रिस्तांनी गरिबांना मदत केली, त्यांना जीव घातलं. प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना तारणाचं दान दिलं. प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना पापाची क्षमा दिली, रोग्यांना मदत केली, रोग्यांचे रोग बरे. प्रभू येशूची कृत्य शेवटपर्यंत आम्हाला करत राहायची आहे. प्रभू म्हणतो नाही का? प्रेज द लॉर्ड. हा, आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की मी त्यांना काय करी, राष्ट्रावरचा अधिकार देईन. प्रभू येशू ख्रिस्तांनी आम्हाला प्रॉमिस केलेला आहे, तुम्हाला मी राष्ट्रावरचा अधिकार देईन. प्रेज द लॉर्ड. आणि मी त्याला प्रभात तारा देईन. प्रेज द लॉर्ड. प्रभात तारा माझ्या प्यारो, काळ्या कुट्ट अंधकारानंतर माझ्या प्रमाणे प्रभातीच्या वेळेस जो चकाकणारा तारा, लख तारा जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्तच आहे. माझ्या प्यारो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्राप्त होणार. माझ्या प्यारो प्रभू येशू ख्रिस्तांनी ते प्रॉमिस केलंय. आत्मा म्हणजे काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. माझ्या प्यानो प्रभू पवित्र आत्मा आज आम्हाला माझ्या या गोष्टी सांगत आहे, आणि आम्हाला त्या ठिकाणी आत्मा आमच्याशी बोलत आहे. आज तसं जर आहे तर आम्ही पश्चाताप करणं फार आवश्यक आहे. माझ्या प्यानो आता ही मंडळी जी आहे भविष्यात्मक रीतीनं, ह्या मंडळीचा काळ जो आहे हा इसवी सन 600 ते 1500 इतक्या काळामध्ये, म्हणजे इसवी सन 600 पासून तर इसवी सन 1500 पर्यंत जो काळ आहे, या काळामध्ये जी मंडळीची परिस्थिती झाली त्याचं प्रतिबिंब या ठिकाणी आम्हाला ह्या थुआतीरा मंडळीमध्ये पाहायला मिळतं. त्या थुआतीरा मंडळीमध्ये जे घटना घडल्या माझ्या प्यानो तेच ह्या सर्व काळामध्ये घडणार, हे प्रभूने या ठिकाणी विदित केलेलं आहे. समजलं का? आणि म्हणून ह्या मंडळीचा हा जो काळ माझ्या प्यानो मी पाहतो तो अत्यंत अंधकारमय असा काळ, नाही का? आणि माझ्या प्यानो अशा ह्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मूर्ती पूजेची स्थापना तर अगोदरच्या मंडळीमध्येच झाली होती, नाही का? परगम, परगम म्हणजे लग्न, नाही का? ही जगिक मंडळी होती, आणि या मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं कॉन्स्टंटाईन राजा त्या ठिकाणी आला, आणि त्या ठिकाणी त्यानं मंडळीला राज्याशी, सरकारशी त्यांनी जोडलं, आणि त्या ठिकाणी माझ्या मंडळीला मोठं महत्व प्राप्त झालं, आणि त्या मंडळीकडे भरपूर पैसा आला त्या ठिकाणी, आणि मग त्या ठिकाणी निर्णायक प्रकारचे कायदे करण्यात आले, आणि मग हळूहळू कशा रीतीनं देवाच्या वचनापासून वाहवत वाहवत जाऊन त्या ठिकाणी माझ्या प्यानो थोतरा मंडळीच्या ह्या कालावधीमध्ये इसवी सन 607 ते 1520 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं पोपची राजवट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. तर हा जो कालावधी आहे इसवी सन 606 ते 1520, पोपच्या राजवटीपासून ते मार्टिन लुथरच्या काळापर्यंत हा मंडळीचा कालखंड आहे.
आणि हे अंधार युग किंवा तमोयुग याला त्या ठिकाणी म्हणतात माझ्या प्यानो मंडळीसाठी. परंतु रोमन कॅथलिक मंडळीसाठी मात्र हा एक गोल्डन एज किंवा सुवर्ण युग होतं त्यांच्यासाठी माझ्या प्यानो. या काळामध्ये रोमन कॅथलिक लोकांनी फार मोठा प्रभाव मंडळीवर टाकला आणि त्यांनी माझ्या प्यानो पूर्णपणे मूर्तीपूजा मंडळीमध्ये आणली. ही इजबेल जी आहे, ही इजबेल ही जी काही व्यभिचार करणारी, मूर्तीपूजा करणारी जी स्त्री आहे, हे पोप आणि पोपच्या राजवटीचं दर्शक आहे माझ्या प्यानो. पोपच्या राजवटीमध्ये अशा प्रकारची मूर्तीपूजा आली. त्या ठिकाणं माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा वर आणि वर आहे, मंडळी त्याची वधू आहे, परंतु त्या वरापासून ही मंडळी दूर झाली आणि ह्या मंडळीनं माझ्या प्यानो आपल्या व्यभिचारामध्ये जीवन जगलं. म्हणजे ती मूर्तीपूजा करायला लागली त्या ठिकाणी. त्याप्रमाणे इजबेलीनं बाल देवताला त्या ठिकाणी मानलं, पूजा करून सगळ्या इस्रायल राष्ट्राला भ्रष्ट केलं. त्याचप्रमाणे माझ्या प्यानो ही जी मंडळी आहे थुअतिरा, या मंडळीमध्ये देखील अशी स्त्री आहे जी पोपच्या राजवटीचं दर्शक आहे, जी ऍक्च्युली त्या मंडळीमध्ये होती. आणि अशा प्रकारे त्या कालावधीमध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत, प्रभू येशूंनी भविष्यात्मक रीतीने या ठिकाणी आम्हाला सांगितलेल्या आहेत माझ्या प्यानो. आणि त्या थुअतिरा काळामध्ये माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं की अनेक घटना घडल्या. त्या ठिकाणी माझ्या प्यानो पोपची स्थापना झाली. त्या ठिकाणी माझ्या प्यानो पोपच्या पायाचं मुखी घेणं त्यांनी बंधनकारक केलं. संतांच्या मूर्ती, मरियेच्या मूर्ती बरोबर त्यांची पूजा अर्चा सुरू झाली. त्यानंतर उपासना फक्त लॅटिन भाषेमध्येच, लोकांना कळतही नव्हतं, मग ती काय असो तिकडं त्यांनी त्या लॅटिन भाषेलाच महत्व दिलं. मास व मिसा नियमित करण्यात आली. त्यानंतर आचार्य वर्ग जे आहे त्यांनी ब्रह्मचर्य पालन केलंच पाहिजे, लग्न करायचंच नाही असा नियम त्यांनी काढला. जप माळीचं जप त्या ठिकाणी करणं सुरू केलं. पाप विमोचन पत्रांची ती विक्री करायला लागले. तुम्हाला पापाची क्षमा पाहिजे का, हे पत्र घ्या, एवढं तिकीट घ्या, त्यात तुम्हाला मग पापाची क्षमा. अशा प्रकारे पर्गेटरी, प्रभू भोजनाचं त्यांनी इतकं भ्रष्टीकरण केलं की माझ्या प्यानो त्यांनी त्या ठिकाणं जी डॉक्ट्रीन ऑफ ट्रान्सबस्टॅन्शिएशन म्हणजे ट्रान्सबस्टॅन्शिएशन म्हणजे प्रभू भोजनाची जी भाकरी आहे ते भाकरीचं रूपांतरच त्या ठिकाणं प्रभूच्या शरीरात होतं. तो द्राक्षरस आहे त्याचं रूपांतर प्रभोजन घेते वेळेस रक्तामध्ये होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त एकदा मरण पावला नाही, एकदाच मरण पावला तेच पुरेसं नाहीये. तर प्रभू येशू ख्रिस्ताची मांस किंवा मिसा ज्यावेळेस घेतल्यावर देतो त्या प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावतो. आणि त्या प्रत्येक वेळेस प्रभूचं शरीर जे आहे त्या भाकरीमध्ये त्या ठिकाणी रूपांतरित होतं आणि त्याचं रक्त जे आहे द्राक्षरसामध्ये रूपांतर होतं. अशा प्रकारची शिक्षण त्या ठिकाणी त्यांनी दिली. प्रबोधन देताना द्राक्षरस जो आहे तो अदीक्षित लोकांना द्यायचाच नाही, भाकरीची पूजा करायची वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या घातक अशा माझ्या प्यानो शिकवणी ह्या काळामध्ये या पोपच्या राजवटीमध्ये आल्या. माझ्या प्यानो मंडळीमध्ये त्या घुसल्या आणि मंडळी त्या ठिकाणी कलंकित झाली. प्रभू येशूंनी म्हटलं की तिनं पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला. प्रभू येशूनं माझ्या प्यानो खरोखरीनं अवकाश दिला, कारण या काळामध्ये जॉन वायक्लिफ हे माझ्या प्यानो 1329 त्या 84 मध्ये त्या ठिकाणी माझ्या प्यानो 1329 ते 1384 च्या काळामध्ये हा देवाचा फार महान सेवक होऊन गेला जॉन वायक्लिफ. आणि याने ह्या मंडळीला, पोपच्या मंडळीला जागरूक केलं, सांगितलं की तुम्ही जे करताय ते चूक आहे, ही मूर्तीपूजा आहे, देवाला ते मान्य नाहीये. जॉन हस त्यानंतर 1369 मध्ये जन्मला, त्यांनी देखील त्या ठिकाणी माझ्या प्यानो मोठ्या धाडसानं त्यांना सांगितलं की ते करताय ते चूक आहे. त्यानंतर माझ्या प्यानो अशी देवाच्या सेवकांना प्रभू परमेश्वराने त्यांच्याकडे पाठवलं, परंतु या सगळ्या देवाच्या सेवकांना पोपनी त्या ठिकाणी जाळलं, त्यांना मारून टाकलं, त्यांना वधिलं. ज्याप्रमाणे इजबेलनं परमेश्वर देवाचे सगळे संदेष्टी मारून टाकले जुन्या करारामध्ये, त्याप्रमाणे पोपच्या कालावधीमध्ये माझ्या प्यानो अनेक हे देवाचे महान सेवक जे आहेत त्यांना मारून टाकण्यात आलं प्रियानो. आणि म्हणून प्रभू म्हणतो की मी तिला पश्चाताप करण्याची अवकाश दिला, पण तरी आपल्या दारकर्माबद्दल, आपल्या मूर्तीपूजेबद्दल तिनं त्या ठिकाणी पश्चाताप केला नाही. म्हणून प्रभू म्हणतो मी त्यांना अंतरुण केली. आणि प्रभू परमेश्वरचा न्याय त्या ठिकाणी माझ्या प्यानो या ठिकाणी आला. आणि नंतर मार्टिन लुथर यांनी जी क्रांती घडवली माझ्या प्यानो, 14
1483 ते 1546 पर्यंत तसं त्यांनी त्या ठिकाणं पोपच्या विरोधामध्ये यशस्वी रीतीनं त्या ठिकाणं प्रोटेस्ट केलं, विरोध केला आणि माझ्या तिथून त्यांनी बाहेर निघाला. आणि मग त्या ठिकाणं आम्हाला पुढं पाहायला मिळतं की कशा रीतीनं प्रोटेस्टंट लोकांची स्थापना झाली आणि कशा रीतीनं माझ्या देवाच्या वचनाला प्रथम स्थान दिलं गेलं. त्या पोपच्या काळामध्ये मंडळीतल्या कोणालाही पवित्र शास्त्र वाचण्याची मुभा नसायची माझ्या प्यानो. फक्त जे दीक्षित लोक असायचे तेच फक्त ते बायबल वाचायचे आणि तेच सांगायचे. आणि माझ्या प्यानो अशा या अंधाराच्या युगामध्ये ही जी मंडळी गेलेली आहे आणि आध्यात्मिक व्यभिचार माझ्याकडे ह्या मंडळीमध्ये झालेला आहे. थोतिरा ह्या मंडळीमध्ये, स्थानिक मंडळीमध्ये माझ्याकडे आम्हाला पाहायला मिळतं शारीरिक व्यभिचार ह्या स्त्रीपासून झाला, जी स्त्री पाळकाचीच पत्नी होती असं अनेकांचं म्हणणं आहे. आणि तिनं भ्रष्ट करून टाकली ती मंडळी आणि प्रभूने त्यांना वॉर्निंग दिली माझ्याकडे. पण या सर्व जवळ इसवी सन 600 पासून तर 1500 पर्यंत माझ्या प्यानो ज्या मंडळ्या होऊन गेल्या, त्या मंडळीच्या युगामध्ये आध्यात्मिक व्यभिचार झाला. प्रभू येशू ख्रिस्त या वराला नाकारण्यात आलं, मूर्ती पूजा करण्यात आली, मरियेची मूर्ती त्या ठिकाणी करण्यात आली, त्या मरीच्या मूर्तीला नमन करण्यात आलं, अनेक संतांच्या मूर्त्या करण्यात आणि या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या प्यानो आम्ही पाहतो की मंडळी ही अंधाराच्या युगामध्ये लुटली गेली. पण मार्टिन लुथरच्या काळानंतर मात्र पुनर्जीवित ती झाली, पुन्हा संजीवित झाली. प्रभू परमेश्वर देवानं माझ्या प्यानो प्रोटेस्टंट लोकांना त्या ठिकाणी उभं केलं आणि आज माझ्या प्यानो या ठिकाणं आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेनं आणि कृपेनं माझ्या प्यानो आज आपण वचनाप्रमाणे चालणारे आहोत, नाही का. प्रभूला धन्यवाद असो. तर माझ्या प्यानो हे जे शिक्षण आहे हे फार महत्वाचं आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या प्यानो व्यभिचाराला, जारकर्माला, मूर्तीपूजेला, अमंगळतेला कोणते स्थान असता कामा नाही माझ्या प्यानो. आध्यात्मिक आध्यात्मिक व्यभिचारही नको आमच्या जीवनामध्ये. आध्यात्मिक व्यभिचार म्हणजे येशू ख्रिस्त हा आमचा देव आहे याच्यापेक्षा जास्त महत्व ज्यावेळेस आम्ही पैशाला देतो, ज्यावेळेस एका व्यक्तीला देतो, त्यावेळेस माझ्यापर्यंत तो आध्यात्मिक व्यभिचार होतो. आणि म्हणून आमच्यामध्ये अशा प्रकारचा व्यभिचार नको आहे. आमच्यामध्ये माझ्या प्यानो पवित्रता आणि शुद्धता हवी आहे. प्रभू येशूचं येणं एकदम जवळ झालेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्यानो येईल आणि जे लोक तयार आहेत, जे व्यभिचारापासून, जारकर्मापासून स्वतःला ज्यांनी सोडून घेतलेला आहे, ज्यांनी विजय मिळवलेला आहे, त्यांना तो जरूर घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही असावं अशी माझी प्रभू येशूच्या चरणापाशी आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. माझ्या प्यानो आपण प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत यहोवा प्रभू परमेश्वर देवा, तू आज आम्हाला जो बोध केला आहे त्याबद्दल आम्ही तुझे फार आभार मानतो. प्रभू परमेश्वर अंधारा युगामध्ये होय पवित्र बापा मंडळी ज्यावेळेस लुटली गेली इसवी सन 606 ते 1520 पर्यंत, प्रभू परमेश्वर देवा ती व्यभिचारामध्ये पडली, मूर्तीपूजेमध्ये पडली. प्रभू आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची मूर्तीपूजा नसावी, आमच्यामध्ये आम्ही व्यभिचारी नसावं, आमचा देव येशू ख्रिस्त याच्याशी आम्ही विश्वासू असावं अशी कृपा तू आम्हाला दे प्रभू. अन्यथा प्रभू परमेश्वर देवा पश्चाताप जर केला नाही तर अंथरुणाला मी खिळून टाकेल, त्यांच्यावर मी संकट टाकेन, लेकराबाळांना मी मारून टाकेल, हे तू त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही ते लक्षात घ्यावं, पश्चाताप करावा आणि तुला शरण यावं अशी कृपा मला आणि माझ्या बहीण भावांना प्रत्येकाला तू द्यावी प्रभू अशी आमची विनंती आहे. आम्हाला नेहमी पश्चाताप अंतकरणामध्ये ठेव. मान, महिमा आणि गौरव सर्व काही प्रभू तुला देतो. ही प्रार्थना अत्यंत नम्रतेने आमचा देव येशू ख्रिस्त यांच्या गोड नावात अर्पण करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. प्रियानो, प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. ओके, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू.